भेटून आलात मैत्रिणीला? आता दातखिळ का बसलीये तुमची? बोला ना. हो हो. कुणाची मैत्रीण होती? तुझी की हिची? माझी होती. खोटं बोलायला लाज नाही वाटत? हा? अगं जीभ झडत कशी नाही तुझी खोटं बोलताना? आमचं नाक कापून कुठे उंडारत होता तुम्ही दोघी? आई ते घे विभाची शपथ, घे विभाची शपथ आणि सांग आम्ही दोघी मैत्रिणीकडेच गेलो होतो म्हणून. बस शमिका, जे काही झालंय तेच सांगितलेलं बरं आहे. आई, आजी, आम्ही माझ्या बॉसला भेटायला गेलो होतो. त्यांनी मला लग्नाची मागणी घातली. आणि त्याच संदर्भात बोलण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं. बघितलंस ना, बघितलंस ना विभा? मला त्याला बघितल्यावरच वाटलं होतं या माणसाची काही लक्षणं ठीक नाहीयेत. अगं 60 पावसाळे पाहिलेत मी. एखाद्याची नजर लगेच कळते मला. पाहिलंस? पाहिलंस आता काय थेर चालली होती तुझ्या लेकीची ती? आणि या सुनेची तिला फूस होती. आनंद आहे, आनंद आहे सगळं. नाच, अजून डोक्यावर घेऊन नाच तुझ्या लेकीला. कौतुक कर तिचं. ती खोटं बोलते ना, खोटं बोलते ना ती. तिचं कौतुक कर खूप, आणि या सुनेचं सुद्धा कर. शमिका, मागच्या वेळेला तू माझ्याशी खोटं बोललीस, दागिने गहाण टाकलेस. तेव्हाच मी तुला सांगितलं होतं की पुन्हा माझ्याशी खोटं बोलशील तर माझा तुझ्यावरचा विश्वास कायमचा उडेल. प्रत्येक गोष्ट आम्हाला विश्वासात घेऊन करशील, आणि तूही मान्य केलं होतंस ते. आणि तरीही पुन्हा आज खोटं बोललीस. एकदा नाही, अनेकदा. का शमिका? अगं किती कौतुक वाटायचं मला तुझं, केवढा अभिमान होता मला. पण मी चुकले मी. आणि मला वाईट या गोष्टीचं नाही वाटत आहे की मी चुकले, तर या गोष्टीचं वाटतंय की मला वाटलं होतं तशी तू नाहीयेस. नाही, मला आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. जा तू. आई, मीच शमिकाला सांगितलं होतं की कुणाला काहीच सांगायचं नाही म्हणून. त्यात तिचा काहीच दोष नाहीये. नाही, दोष आमचाच आहे. आमचाच आहे दोष. तुमच्यावर आंधळा विश्वास ठेवला हा. तुमच्यावर संस्कार केले ते तुम्ही विसरणार नाही असं समजलो हा. सुनेला मुलीसारखं वागवलं, दोष आमचाच आहे. तू तिला सांगितलंस की आम्हाला काही बोलू नकोस म्हणून. पण आम्हाला समाजाला नाही सांगता येत ना तसं, की अहो आमची मुलगी धुतल्या तांदळासारखी आहे, तिच्याबद्दल काहीच बोलू नका. आणि आम्ही सगळं काय ऐकून घ्यायचं ग? सांग ना, काय ऐकून घ्यायचं?
कारण आम्ही तुम्हाला जन्म दिला म्हणून, तुमच्यावर संस्कार केले म्हणून, तुम्हाला स्वातंत्र्य देतोय, तुम्हाला मुभा देतोय म्हणून हे सगळं ऐकून घ्यायचं आम्ही? माधुरी, कधीतरी आमच्या दृष्टीने स्वतःच्या वागण्याकडे पहा, तेव्हा कळेल कदाचित तुम्हाला. जा, आलं तुझं घर. चंदू, थँक्स. कशासाठी? असंच मला असं मनापासून तुला म्हणावं वाटतंय. थँक्स. म्हणजे बघ ना, तू मला आता घरी सोडायला आलास आणि मग ऐकता मी का? असं- हे आभार प्रदर्शन, हे थँक्स वगैरे तुला सूट होत नाही, म्हणू नको. अरे चंदू, तुझा काय प्रॉब्लेम आहे? माझा प्रॉब्लेम आहे? हो, तुझ्याशी चांगलं बोललं तरी तुझा प्रॉब्लेम असतो. अजिबात माझ्याशी नाही. वाईट मी तुला एवढंच सांगितलं, आता तू मैत्री केलीस ना, मग थँक्स वगैरे काय? चल जा गपचूप घरी आणि उद्या सकाळी रिहर्सलला वेळेवर पोहोच. हो. चला बाय. बाय. तुझं सगळं बरोबर आहे शमिका, पण ही गोष्ट ऍटलिस्ट आईपासून तरी लपवायला नको होती. तिला कदाचित याच गोष्टीचं जास्त दुःख झालं असेल की तू काय ती काय, कोणीच तिला काहीच सांगितलं नाही. अभि, अरे मला मान्य आहे, पण तेव्हा सिच्युएशनच अशी होती ना की. कळतंय मला शमिका, पण ऍटलिस्ट मला तरी सांगायचं. अभि, अरे माझं म्हणजे अक्षरशः इकडे आड तिकडे विहीर असं झालं होतं. शिवाय माधुरीने मला शपथही दिली होती घरात कोणाला काहीच सांगायचं नाही म्हणून. आणि इनडायरेक्टली का होईना, पण मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा तुझ्या नाही लक्षात आलं. माझी चूक आहे सगळी. हे बघ शमिका, मला माहिती आहे तू जाणून बुजून कुणाला तरी दुखावण्यासाठी म्हणून नाही केलंस. उलट माधुरीच्या प्रेमापोटी काळजीपोटीच ही गोष्ट तू कोणाला कळू नाही दिलीस. पण कितीही काही झालं तरी माधुरी त्यांची मुलगी आहे का? तिच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत जितक्या वेळा काहीतरी खाचखळगे आले तेवढ्या वेळेला आईबाबांना किती दुःख झालं असणार. आणि तसेही आईबाप आपल्या मुलाविषयी मुलीविषयी पॉझिटिव्ह असतातच ना. आणि इथे काय झालं, एवढी मोठी गोष्ट आणि तिला माहितीच नाही. तिला बाहेरून कळतं, मग तिची चिडचिड का नाही होणार? पण तुला एक सांगू शमिका, आई एक वेळ माझ्याशी 3-4 दिवस अबोला धरून बसेल, माझ्याशी बोलणार नाही, पण आपल्या लाडक्या सुनेबरोबर तुझ्याबरोबर असं नाही करू शकणार ते. हे बघ, तिचा राग थोडा शांत होऊ दे, मग बघ कशी सुरू होईल ती. शमिका, अभि उठला का बघ ग. शमिका, अभिला टॉवेल आणून दे ग. शमिका, चहा दिलास का अभिला? बस एवढंच असो. अरे मी काय पाप केलंय, मला का त्याची शिक्षा उगीच? अभि, दॅट्स बेटर. बरं, मी माधुरीशी बोलतो. काळजी करू नकोस. डोंट वरी. आपल्या रिलेशन विषयी कोणी चकार शब्द जरी काढला ना तरी माझा संताप होतो. पण सर, इतका राग का? कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. माधुरी, आयुष्य प्रत्येकाला दुसरी संधी देत नाही. आपल्याला ती मिळाली आहे. सो जस्ट थिंक अबाउट इट. माधुरी,
तुझ्या मनाची काय घालमेल होत असेल कळतंय मला. रडू नकोस प्लीज. हे बघ, काही झालं तरी मी कायम कायम तुझ्या बरोबर आहे, तुझ्या पाठीशी आहे. प्लीज रडू नकोस. तू आता कशी दिसतेस माहितीये? स्वरासारखे. तिला दुधू नाही मिळालं, कोणी प्रेमाने जवळ नाही घेतलं, अशीच रडत असते ना ती. तुला आठवतंय लहानपणी तू काय वेगवेगळ्या नावाने हाका मारायचीस का मला? ते काय होतं? हा, माझा भाऊ सुपरमॅन आहे. असं बारीक होतो मी तेव्हा, काही करू शकलो नाही, पण लहान होतो ना तुझ्यापेक्षा. पण आत्ता आणलंय हे तुझ्या रडणाऱ्या चेहऱ्यावर. आलं की नाही माधुरी? मी खरंच बरोबर आहे तुझ्या. तू कसली काळजी करू नकोस. मला अशा वेळेस तरी कधीतरी मोठा होऊ दे, तुझ्यापेक्षा मोठा. प्लीज. मी आहे. डोंट वरी. आई द्या ना, मी करून देते तुम्हाला. आई आई मला माहिती आहे की माझी चूक झाली. मी तुम्हाला नाही सांगितलं. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वेळीच सांगायला हवा होता, पण खरंच चुकलं माझं. प्लीज प्लीज शेवटचं एकदा मला माफ करा ना. मी इथून पुढे असं नाही होऊ देणार. आई. शमिका, तू माझी माफी वगैरे मागूच नकोस, कारण मला तुला माफ करायला जमणार नाही. माझंच चुकलंय. मी तुझ्यावर विश्वास ठेवलाय, खूप प्रेम केलंय तुझ्यावर. माझ्या सुनेला मी माझ्या मुलीसारखं वागवायला गेले. माझंच चुकलंय. तूच मला माफ कर. आई. डोंट वरी. आईला म्हणवू आपण. मी आहे ना तुझ्यासोबत.
अरे वा, मस्त खमंग वास येतोय. काय करतेस काय? मी बटाट्याची भाजी. क्या बात आहे. पण ही बाकी एवढी सगळी तयारी काय पाहुणे वगैरे येत आहेत का? नाही रे, सहज आपलं. ओ अच्छा. हा, हे सगळं म्हणजे आमच्या मासाहेबांना पटवण्यासाठी अथक परिश्रम चालू आहेत, राईट? काय हे बघ, तू उगाच ना मला डिस्टर्ब नको करूस. तू जा बरं. हे बरं आहे. म्हणजे मी तुला मदत करायला म्हणून इथे यावं आणि तू माझ्यावरच ओरडतेस. काय मदत करणार आहेस तू? हे बघ, सगळा स्वयंपाक करून झालाय माझा. तरी सुद्धा आईला आवडेल अशी एक गोष्ट यामध्ये काही दिसत नाहीच आहे मला. कोणती गोष्ट? हा, ती गोष्ट म्हणजे बटाट्याची भजी, कांद्याची भजी. अरे हो, मी विसरले रे. हो ना. एक मिनिट थांबा, मी करू का आता? हा थांब. अभि, बेसनच नाहीये आता. आता नाही नाही नाही. अभि प्लीज ना, प्लीज मला एवढी मदत कर प्लीज. शमी काय यार, तुम्ही बायका पण सगळ्यांना कामं करायची असली की बरोबर नवऱ्याशी गोड बोलता. आम्ही आपले पागळतो. ठीक आहे, मी बेसन आणतो, तू आपली बाकी तयारी करून ठेव. ठीक आहे, चालेल. काही नाही, ते बेसन आणतो मी, पण बाकी मला काय मिळणार त्याच्या मोबदल्यात? अरे भजी करते ना मी आता. भजी? शमी अगं, भजी नाही ग. अभि जा तू आधी दुकानात जा, मग बघूया. हे घ्या, बेसनाची होम डिलिव्हरी. थँक्यू. किती गोड आहे का माझा नवरा. हो ना. मग आता जे काही मोबदल्यात कबूल केलं होतं ते द्या आता. अच्छा, ओके, ते का? हा. अच्छा अच्छा. द्या. देते हा. भजी ना? भजीच का? ठीक आहे, आता काय करा. कदर नाही ग तुम्हा बायकांना. अभि अभ्या, पावसाचं वातावरण आहे रे छान. हो रे, मस्त आहे. गरम काहीतरी खुसखुशीत खावंसं वाटतंय. हा, ऍक्च्युली भूक तर मलाही लागलीये, पण काय आता कुठून मिळणार ना आपल्याला काही. असं म्हणू नको. आपल्या मनातली सुप्त इच्छा कधीही पूर्ण होऊ शकते. नाही रे, आता कुठे आईला त्रास द्यायचा उगीच. नको नको. मी कुठं म्हणलं आत्ता करेल. मग तुम्हा सगळ्यांची इच्छा मी पूर्ण केली. गरम गरम भजी आणली मी आज. क्या बात आहे. आता आपण बोलत होतो आणि लगेच नाही का. हा, मी म्हणलं होतं ना तुला. आई घ्या ना.